इयत्ता 10वी विषय विज्ञान भाग 2 पाठ 3 सजीवातील जीवन प्रक्रिया भाग 2. मुलांनो, तुम्हाला हे माहीतच आहे की सजीवांच्या जीवन प्रक्रिया व्यवस्थित सुरू राहण्यासाठी शरीरांतर्गत क्रिया व्यवस्थित पार पडायला हव्यात. शरीरातील जीवन प्रक्रियेवरच सजीवांचे आरोग्य अवलंबून असते आणि या जीवन प्रक्रिया म्हणजेच श्वसन, रक्ताभिसरण, पोषण, उत्सर्जन, प्रतिसाद आणि संवेदन होय. यांतील श्वसन व रक्ताभिसरण या जीवन प्रक्रियांचा शरीरात ऊर्जा निर्मितीसाठी खूप उपयोग होतो. आपण मागील पाठात पेशी विभाजनाचा अभ्यास केला आहे. मग मला सांगा की पेशी विभाजनाचे प्रमुख प्रकार कोणते आहेत? त्या प्रकारात काय फरक आहे? बाई, सूत्री विभाजन व अर्धसूत्री विभाजन हे पेशी विभाजनाचे 2 प्रमुख प्रकार आहेत. सूत्री विभाजनात गुणसूत्रांची संख्या बदलत नाही. त्यात एका जनक पेशीपासून 2 जन्य पेशी तयार होतात. तर अर्धसूत्री विभाजनात गुणसूत्रांची संख्या अर्धी होते. त्यात एका जनक पेशीपासून 4 जन्य पेशी तयार होतात. अलैंगिक प्रजनन. मुलांनो, अलैंगिक प्रजननात युग्मक निर्मिती होत नसते. म्हणजेच युग्मक निर्मितीविना एखाद्या प्रजातीतील एकाच जीवाने अवलंबलेली नवजात जीवनिर्मिती प्रक्रिया म्हणजेच अलैंगिक प्रजनन होय. 2 भिन्न पेशींच्या संयोगाशिवाय घडून येणारे हे प्रजनन असते. म्हणून निर्माण होणारा नवीन सजीव अगदी मूळ सजीवांसारखाच तंतोतंत असतो. या प्रजनन पद्धतीत एका जनकापासून नवीन जीवनिर्मिती गुणसूत्री विभाजनाने होते. अशा प्रकारे अलैंगिक प्रजनन क्रिया घडून येते. जननिक विचलनाचा अभाव हा अलैंगिक प्रजननाचा तोटा आहे, तर वेगाने होणारे प्रजनन हा या पद्धतीचा फायदा आहे. म्हणजेच पिढ्यानपिढ्या होणाऱ्या अलैंगिक प्रजननामुळे त्या जीवाच्या जाती वैशिष्ट्यांमध्ये बदल होण्याची क्षमता खुंटते. तर प्रत्येक जीव जननक्षम असतो, त्यामुळे प्रजननाचा दर वाढतो. एकपेशीय सजीवांमधील अलैंगिक प्रजनन. आता आपण एकपेशीय सजीवांमधील अलैंगिक प्रजननाविषयी माहिती घेऊ. 1. द्विविभाजन. अमिबा, पॅरामेशियम, युग्लिना या एकपेशीय सजीवांमध्ये द्विविभाजन घडून येताना दिसते. 2 समान भागात विभाजन झाल्यास त्या क्रियेला द्विविभाजन म्हणतात. 2. बहुविभाजन. ज्या पद्धतीत सजीव पेशींचे अधिक भागात विभाजन होते त्याला बहुविभाजन म्हणतात. अमिबा आणि तत्सम एकपेशीय सजीव हे प्रतिकूल परिस्थितीत किंवा प्रतिकूल वातावरणामध्ये बहुविभाजन पद्धतीने अलैंगिक प्रजनन करतात. ज्यावेळेस अमिबाला पुरेसे अन्न मिळत नाही किंवा इतर प्रकारची प्रतिकूल परिस्थिती तयार होते तेव्हा अमिबा छद्मपात तयार करत नाही आणि त्याची हालचाल थांबते. तो गोलाकार होतो आणि पेशीपटलाभोवती कठीण व मजबूत संरक्षक कवच तयार करतो. या कवचाला म्हणजेच कवच असलेल्या अमिबाला किंवा कोणत्याही एकपेशीय सजीवाला पुटी असे म्हणतात. आता ही आकृती पहा. या आकृतीत दाखवल्याप्रमाणे पुटीमध्ये सर्वात आधी केंद्रकाचे अनेक वेळा सूत्री विभाजन होते व अनेक केंद्रके व छोटे छोटे अनेक अमिबा तयार होतात. जोपर्यंत प्रतिकूल परिस्थिती असते तोपर्यंत हे अमिबा पुटीमध्येच राहत असतात. जेव्हा ही पुटी फुटते तेव्हा पुटीतून अनेक छोटे छोटे अमिबा बाहेर पडतात. अशा प्रकारे बहुविभाजनाने प्रजननाची प्रक्रिया पार पाडली जाते. 3. कलिकायन. पहा, या आकृतीत ही जनक किण्व पेशी असून ती सूत्री विभाजनाने 2 केंद्रक तयार करते. या दुसऱ्या भागात जनक पेशीला फुगवटा आलेला आहे. यालाच कलिका म्हणतात. या कलिकेत एक केंद्रकाने प्रवेश केलेला आहे आणि पुढील टप्प्यात कलिकेची वाढ झाल्याने ती जनक पेशीपासून वेगळी झालेली आहे. अशा प्रकारे कलिकायन पद्धतीने प्रजनन घडून आलेले आहे. लैंगिक प्रजनन. जे प्रजनन युग्मकांच्या सहाय्याने होते त्यास लैंगिक प्रजनन म्हणतात. स्त्रीयुग्मक व पुंयुग्मक या 2 जनक पेशींच्या मदतीने लैंगिक प्रजनन होते. उदाहरणार्थ मानव, मांजर या प्राण्यांतील प्रजनन. लैंगिक प्रजनन हे 2 प्रक्रियेने घडून येते. त्या पुढीलप्रमाणे आहेत. 1. युग्मक निर्मिती. एकगुणित अर्धसूत्री विभाजनामुळे गुणसूत्रांची संख्या निम्मी होते व अर्धगुणी युग्मकांची निर्मिती होते, म्हणजेच जनकपेशी एकगुणी असतात. 2. फलन. एकगुणी स्त्रीयुग्मक व एकगुणी पुंयुग्मक यांचा संयोग होऊन द्विगुणी युग्मनजाची निर्मिती होते. या प्रक्रियेला फलन असे म्हणतात.
हा युग्मनज सूत्री विभाजनाने वेगळा होऊन भ्रूणापासून नवीन जीव तयार होतो. या लैंगिक प्रजननामध्ये नरजनक आणि मादीजनक या दोघांचाही सहभाग असतो. नरजनकाच्या पुंयुग्मकाचा मादीजनकाच्या स्त्रीयुग्मकाशी संयोग होतो. त्यातून तयार होणाऱ्या नवीन जीवात दोन्ही जनकांची जनुके आढळतात. त्यामुळे तयार झालेल्या नवीन जीवात काही गुणधर्म हे त्याच्या जनकांच्या गुणधर्माप्रमाणे असतात, तर काही वेगळे असतात. सजीवांमध्ये जी विविधता दिसून येते ती जननिक बदलामुळे. जननिक बदलामुळे सजीवांमध्ये अनुकूलन घडून आल्यामुळे सजीवास बदलत्या वातावरणाशी जुळवून घेण्यास व त्याचे अस्तित्व टिकवण्यास मदत होते. जननिक बदलामुळे प्राणी नामशेष होण्यापासून स्वतःला वाचवू शकतात. अशा प्रकारे युग्मक निर्मिती व फलन या क्रिया खूप महत्त्वाच्या ठरतात. बरं, मला सांगा की स्त्री युग्मक व पुंयुग्मक द्विगुणी 2n असते तर काय झाले असते? द्विगुणित युग्मकाचे फलन झाले तर 4n युग्मनज तयार होतील. त्यामुळे नवजातमध्ये अनेक विकृती निर्माण होतील. अगदी बरोबर. गुणसूत्रांची संख्या ही नियंत्रित राहणार नाही. जर निसर्गात अर्धगुणसूत्री विभाजनाने पेशी विभाजित झाल्या नाहीत तर काय होईल? अर्धगुणसूत्री विभाजन झाले नाही तर स्त्री युग्मक व पुंयुग्मक द्विगुणित झाले असते. अगदी बरोबर. म्हणजेच स्त्रीयुग्मक व पुंयुग्मक हे 2n झाले असते. मानवी पुरुष प्रजनन संस्था. मानवी पुरुष प्रजनन संस्था वृषण, विविध वाहिन्या किंवा नलिका आणि ग्रंथी मिळून तयार होते. यातील वृषण हे उदर पोकळीच्या बाहेर वृषणकोशामध्ये असते. वृषणामध्ये खूप मोठ्या प्रमाणात शुक्रजनन नलिका असतात. त्यामध्ये जनपद अधिस्तराच्या पेशी या अर्धसूत्री विभाजनाने विभाजित होतात आणि शुक्रपेशी तयार करतात. या शुक्रपेशी विविध नलिकांद्वारे पुढे पाठवल्या जातात. या नलिकांचा क्रम पुढीलप्रमाणे आढळून येतो: वृषणजालिका, अपवाहिनी, अधिवृषण, शुक्रवाहिनी, स्खलनवाहिनी, मूत्रजनन वाहिनी इत्यादी. शुक्रपेशी जसजशा एका वाहिनीतून पुढच्या वाहिनीत ढकलल्या जातात तसतशा त्या परिपक्व होऊन फलन करण्यास पात्र होतात. शुक्राशयाचा स्त्राव हा स्खलन ग्रंथीमध्ये स्त्रवला जातो, तर पुरस्थ ग्रंथी आणि काउपर्स ग्रंथी त्यांचा स्त्राव मूत्रजनन वाहिनीमध्ये स्त्रवतात. हे सर्व स्त्राव आणि शुक्राणू मिळून रेत म्हणजेच वीर्य तयार होते. हे रेत शिश्नाच्या मदतीने बाहेर सोडले जाते. या प्रजनन संस्थेमध्ये मूत्रजनन वाहिनी व शिश्न हा एक अवयव असतो. बाकी उरलेल्या सर्व अवयवांची एक एक जोडी असते. मुलांनो, हे लक्षात ठेवा की 1. अधिवृषण नलिकेची लांबी ही 6 मीटरपर्यंत असते. 2. एका शुक्राणूची लांबी ही 60 मायक्रोमीटर इतकी असते. 3. या इतक्या लहान शुक्राणूला पुरुष प्रजनन संस्थेतून बाहेर जाताना 6.5 मीटर लांबीचे अंतर कापावे लागते. 4. शुक्राणूला खूप मोठ्या प्रमाणात ऊर्जेची गरज असते. त्यासाठी रेतामध्ये फ्रुक्टोज ही शर्करा असते. अशा प्रकारे पुरुष प्रजनन संस्थेचे कार्य चालते. मानवी स्त्री प्रजनन संस्था. मुलांनो, मानवी स्त्री प्रजनन संस्था समजण्यासाठी ही आकृती पहा. या आकृतीत दाखवल्याप्रमाणे स्त्री प्रजनन संस्थेमध्ये असणारे सर्व अवयव उदर पोकळीत असतात. त्यामध्ये अंडाशयाची व अंडनलिकेची प्रत्येकी एक जोडी असते. तसेच एक गर्भाशय व एक योनी असते. तसेच कंदमूत्रमार्गाच्या ग्रंथींची एक जोडी असते. प्रत्येक महिन्याला एक अंडपेशी आळीपाळीने एकेका अंडाशयातून उदर पोकळीत सोडली जाते. अंडनलिकेच्या तोंडाचा भाग हा नरसाळ्यासारखा असतो. त्यांच्या केंद्रभागी एक छिद्र असते. त्या छिद्रामधून अंडपेशी अंडनलिकेमध्ये प्रवेश करते. अंडनलिकेच्या आतील पृष्ठभागात रोमक असतात. हे रोमक अंडपेशीला गर्भाशयाकडे ढकलतात. अशा प्रकारे मानवी स्त्री प्रजनन संस्थेचे कार्य चालते.